पंकजा मुंडे यांना सध्या मोठा धक्का बसलेला आहे. परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीस काढला असून या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियानं जाहीर केली आहे. पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. युनियन बँकेनं यापूर्वीही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होणार असल्याची नोटीस दिली होती. 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यावरच्या थकीत कर्जापोटी युनियन बँकेनं आता लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. कारखान्याकडे तब्बल 203 कोटी रुपयांचं कर्ज थकीत असून या कर्ज वसुलीसाठी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव ऑनलाईन पद्धतीनं केला जाणार आहे. युनियन बँकेकडून लिलावाच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होणार असल्याची नोटीस काढण्यात आली होती. यासाठीची प्रक्रिया 25 जानेवारी रोजी पार पडणार असल्याचंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. नोटीसमध्ये वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची नावं आहेत. या दरम्यान यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागानं देखील दंड ठोठावला होता. यानंतर आता ही कारवाई झाल्यानं कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे.